नागपुरात HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ, स्थानिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी देशमुख कुटुंबीय फडणवीसांना भेटणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही केवळ धूळफेक. बीडमधील संपूर्ण पोलीस यंत्रणा बरखास्त करा, तर तपासही बीड बाहेर चालवा. तपास यंत्रणेवर राऊतांचा आक्षेप. सुरेश धस बोलतात, पण वरून दट्ट्या मिळाला की ते माघार घेतात. मात्र त्यांनी निर्भयपणे लढा सुरू ठेवावा. बीड प्रकरणी भूमिकेवरून संजय राऊतांचा सुरेश धस यांना सल्ला. बीडमध्ये वाल्मिक कराडचे अनेक वाईन शॉप, प्रत्येक दुकानाचा भाव 5 कोटी रुपये. दमानिया यांचा आणखी एक आरोप. जरब बसवण्यासाठीच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट. 4,500 पानी आरोपपत्र दाखल. सिद्दीकी हत्येप्रकरणी आतापर्यंत 26 जणांना अटक. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. ई कॅबिनेटची संकल्पनेचा प्रयोग राबवणार असल्याची माहिती. बैठकीत राज्यातील विविध मुद्द्यांवर होणार चर्चा. माथे फिरून कापले तरुणीचे केस. दादर स्थानकातील धक्कादायक घटना. सीसीटीव्हीद्वारे माथे फिरूचा तपास सुरू. उमरेड करांडला मधल्या वाघिणीचा मार्ग रोखण्याच्या घटनेनंतर आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पात मोबाईलला बंदी. पर्यटकांना मोबाईल नेण्यास बंदी. आणि पालघरमधील बोईसर तारापूर MIDCतील आयकर विभागाची धाड. विराज प्रोफाईल कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी. छापेमारीमुळे MIDCमध्ये खळबळ.